चौथं तत्व आहे प्रेषित्व. या सगळ्या गोष्टी कोण सांगितल्या हो? अल्लानं फोन करून सांगितलं का, हॅलो मी अल्लाह बोलतोय? नाही. त्यांना लोकांमधून काही लोक निवडले आणि त्या लोकांना सांगितलं की लोकांना जाऊन सांगा की अल्लाशिवाय कोणी उपासना करण्यास योग्य नाही आणि याद राखा की माझ्याकडे सर्वांना परतायचं आहे. अल्लाहकडेच सगळ्यांना हिशोब द्यावा लागणार. असे रांग नसणार की हिंदूची लाईन वेगळी, हे मुसलमानाची लाईन वेगळी, हे असं नाही. आणि सगळे वेगवेगळे देव त्या लोकांचा हिशोब घ्यायला असं नाही. त्याच्याचकडे हिशोब द्यावा लागणार आहे सगळ्यांचा. म्हणून हा संदेश वेगवेगळ्या लोकांनी सांगितला. असे लोक जे असतात त्यांना प्रेषित म्हणतात. पर्शियन भाषेत पैगंबर म्हणतात. इंग्लिश में क्या बोलते डॉक्टर साहब? प्रॉफेट. असे प्रॉफेट, असे पैगंबर 1,24,000 आलेले आहेत. आणि शेवटचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. MPSCच्या पुस्तकात चुकीची माहिती दिली. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण? उत्तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. नाही, इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाही. ते तर शेवटचे प्रेषित आहेत. मग पहिले प्रेषित कोण आहेत? आदम. हो, या भूतलावरचा पहिला माणूस, हा इस्लाम धर्माचा पहिला प्रेषित, पहिला मुसलमान आदम. आणि आदम नंतर अनेक प्रेषित होऊन गेले वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या युगामध्ये. भानगड अशी झाली की भारतामध्ये आलेल्या प्रेषिताने ईश्वर सांगितला, अरबस्थानामध्ये आलेल्या प्रेषिताने अल्लाह सांगितला. आपल्या लोकांना असं गैरसमज झाला की अल्लाह कोणीतरी वेगळा आहे आणि ईश्वर कोणीतरी वेगळा आहे. नाही नाही, भाषा वेगळी असल्यामुळे. आणि ते सर्व प्रेषित खरे होते, सत्य होते. त्या लोकांनी राष्ट्रभाषेतच, प्रादेशिक भाषेतच संदेश दिला, कारण लोकांना समजावा म्हणून. आता मी इथं आलो आणि जापानीमध्ये भाषण करू लागलो, चिपा 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 करू लागलो, तुम्हाला काही कळेल का? म्हणून महाराष्ट्रात आलेल्या प्रेषितानं जापानी भाषेत संदेश नाही दिला, त्यानं मराठीतच दिला असेल, त्यानं प्राकृतमध्ये दिला असेल, किंवा पाली भाषेतच दिला असेल त्यानं, किंवा अरबस्थानामध्ये आलेल्या प्रेषितानं अरबी भाषेत दिला. अशा प्रकारचे 1,24,000 आहेत. लास्ट बट वन प्रेषित आहेत प्रेषित येशू ख्रिस्त. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना मानणारा, 10 वेळा हज यात्रा करणारा, तो जर येशू ख्रिस्तांना मानत नसेल तो मुसलमान होऊ शकत नाही. तुमची कोणत्याही मौलानाला विचारून घ्या. तो जर त्यांचा मदर मेरींचा आदर करत नसेल तो मुसलमान होऊ शकत नाही. आणि हो, अनेक प्रेषितांची नावं आलेली आहेत, काही प्रेषितांची नावं आलेली नाहीत. परंतु आम्ही सर्व प्रेषितांचा आदर करतो. आम्ही सर्व प्रेषितांवर आलेल्या ग्रंथांचा आदर करतो. परंतु मागचे जे काही प्रेषित आलेले होते त्यांच्यावर जे ग्रंथ अवतरित झाले त्या ग्रंथांना ग्लानी झाली. भगवद्गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे ग्लानी, भेसळ झाली, भेसळ. हो, लोक भ्रष्टाचार काय फक्त पैशाचाच करतात का? धर्मातील भ्रष्टाचार केला, आध्यात्मिक भ्रष्टाचार. लोकांनी मागच्या आलेल्या ग्रंथांना भ्रष्ट करून टाकलं. वेगवेगळे एडिशन काढले त्याचे, याचं एडिशन वेगळं, त्याचं एडिशन वेगळं. मग त्या सगळ्यांचं सृजन करण्यासाठी जेव्हा धर्माला ग्लानी झाली, त्याचं सृजन करण्यासाठी सर्वात शेवटचे प्रेषित आले प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी. त्यांनी नवीन धर्म नाही सांगितला. आता तुम्ही सांगाल की तुम्ही सर्व धर्मावर ग्रंथावर जे काही धर्मग्रंथ अवतरित झाले त्यांच्यावर तुम्ही आचरण करता का? आम्ही नाही म्हणणार. आम्ही फक्त कुराणावर आचरण करतो. तुम्ही म्हणाल जातीवाद करता. तुम्ही जातीवाद नाही करत. गोष्ट अशी आहे की आम्ही सर्व प्रेषितांचा आदर करतो, सर्व प्रेषितांवर आलेल्या ग्रंथाचा आदर करतो. अंमलबजावणी कुराणावर यासाठी करतो की समजा एक उदाहरण सांगतो. डॉक्टर उमर कहाळे आहेत, त्यांनी हे उदाहरण दिलं होतं. कल्याणहून भिवंडीसाठी समजा 8 वाजता बस आहे आणि एखादा माणूस रोज अपडाऊन करतो. एक दिवस ती बस 7 वाजता निघून गेली. तो तावातावाने जातो त्या डेपो मॅनेजरकडं आणि सांगतो की हे बघा टाईम टेबल, 8 वाजताची बस आहे, 7 वाजता कशी काय निघून गेली? तो डेपो मॅनेजर काय सांगतो की हा जुना टाईम टेबल आहे, आजपासून नवीन टाईम टेबल सुरू झाला. हे टाईम टेबल बनवणारे काय बदमाश लोक नव्हते, आमच्याच डिपार्टमेंटचे लोक होते. आम्ही त्यांचा आदर करतो, या टाईम टेबलचा आदर करतो, परंतु आचरण लेटेस्ट टाईम टेबलनुसार करतो. कुराण लेटेस्ट टाईम टेबल आहे, कुराण लेटेस्ट धर्मग्रंथ आहे. आम्ही मागच्या धर्मग्रंथावर आदर करतो, त्याच्यावर श्रद्धा करतो, त्यांच्याशी इमान राखतो. परंतु अंमलबजावणी ही कुराणावर करतो आणि सर्वांनी केली पाहिजे. कारण ही काय मुसलमानांची वडिलोपार्जित जागीर नाही आहे, ही सार्वजनिक संपत्ती आहे. अल्लाहु गायतुना अल्लाह अल्लाह अल्लाहु गायतुना अल्लाहु गायतुना